नमस्कार मंडळी, आज खूप दिवसानंतर व्हिडिओ. इतक्या दिवस रानात काही तरकारीच नव्हती व्हिडिओ दाखवायला. दोन आठवड्यांपूर्वी रानात फ्लावर लावलाय. आज तो बऱ्यापैकी थोडासा मोठा झालाय, म्हणजे फ्लावरचं रोप लावलंय. म्हटलं त्याचा एक व्हिडिओ घेऊन टाकावा, म्हणून व्हिडिओ घ्यायला चाललोय. मका आहे, पावसाने काय गेली काय आली. फ्लावरसाठी 1 एकर रान रिकामं ठेवलंय, पण टप्प्याटप्प्याने करायचं आहे. फ्लावर एकदम काढायला लोड होईल म्हणून इकडे लावायचं आहे टप्प्याटप्प्याने आपल्याला फ्लावर. एकाच जागेवर गोळा करून ठेवलेली, पण वाऱ्याने सगळी उडून गेल्यात. फ्लावरच्या रोपांची प्लास्टिकची कॅरेट. फ्लावरचं रोप दाखवते किती मोठं झालंय ते आता. हा फ्लावर आहे, 10 सऱ्या फ्लावर आहे. हा 10 सऱ्यांमध्ये 7,000 रोपं बसवली आहेत. लवकरच त्याची खुरपणी पण करावी लागेल. थोडं मोठं होऊन द्यायचं, म्हणजे खुरपणी झाली की लगेच खत पण टाकायला येतं त्याला. फ्लावरचं रोप आहे, एवढं मोठं झाले आताशी. कमेंटमध्ये सांगा किती दिवसात गुंडी पकडायला सुरुवात करेल. गुंडी म्हणजे फ्लावर तयार व्हायला सुरुवात होईल. शेतीतली माहिती आहे, फ्लावरची माहिती आहे, त्यांनी मी नवीनच व्लॉग घ्यायला सुरुवात केली आहे. हा माझा पहिला किंवा दुसराच व्लॉग असेल. शेती, मिशनकाम आणि आरीवर्क या बाबतीतलेच व्हिडिओ असणार आहेत, कारण मी तिन्ही कामं करते. माझ्या मिस्टरांसोबत शेती, मिशनकाम माझी मी करते. घराच्या स्लॅबवरून बघितलं ना, ही रोपं लाईनीत इतकी सुंदर दिसतात, मस्त. खरं तर घरावरून आमच्या शेतीचा व्ह्यू लय भारी दिसतो. रानात घर आहे आमचा. घरावर गेलो की सगळीकडे हिरवंगार दिसतो उसाचं. शेणखत आहे त्या ठिकाणमध्ये भरून ठेवलेलं. पांढरं शिपत दिसतंय तेवढंच, ठीक आहे. फ्लावरच्या पुढं रोपाची लागण केली आम्ही ऊसाची, ती लागण आहे. इथंपर्यंत लागण पण तुम्हाला थोडीशी दाखवते आता केवढी मोठी झाली आहे. कारलं होतं, रानाला गॅप द्यायचं,
आता आपल्याला लग्नापासूनच शेतीबद्दल माहिती व्हायला लागलंय थोडंफार. दुसरी एक लागण किती मोठी झाली आहे ती परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी. ती जरा बऱ्यापैकीच मोठी झाली आहे, कारण दोन्हीमध्ये 1.5 महिन्याचं अंतर आहे आणि दोन्ही लागणी रोपाच्या आहेत. ज्याचा व्हिडिओ गेला ते दाखवूयात इथून. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा 10 सऱ्या फ्लावरच्या भरल्यात 7000 रोपांमध्ये. मोबाईल माझा एवढा काही ही नाही आहे, मोठा नाही आहे, छोटाच आहे आपला. त्याच्यात जसं होईल तसं दाखवायचा प्रयत्न केला आहे मी. इथून आपलं घर कसं दिसतंय ते पण बघा. चला बाय.